हाय बाया बरं वाटतंय वाड्यात शेवटी आपला ते आपलाच बाया वाडा खरंच काय पोलीस आले पोलीस शिंदे साहेब आला अरे येऊ दे की मग का बोंबालतोयस ते काय खात्यात वय अरे त्यांना आहे ना त्या कंपाऊंडरच्या विरोधात काहीतरी पुरावा सापडला असेल उचला म्हणा आणि टाका परत जेल मध्ये त्याला. नमस्कार आजी. राहू दे तुमचा तो नमस्कार आणि चमत्कार ते आधी चांगलं पुरावा गोळा करा आणि त्या कंपाऊंडरला फसावर लाटवा. होईल आजी सगळं तुमच्या मनासारखंच होईल फक्त आम्हाला पुरावे मिळू दे. मग हुडका लवकर वाड्याच्या मागं खांदायचं आहे का तुम्हाला माझी फुल परवानगी आहे तुम्हाला. टोन्या जा रे ह्यांना वाड्याच्या मागं नेऊन जागा दाखव. नाही नाही आजी आता खणायचं वगैरे काहीच नाहीये माझं वेगळं काम होतं तुमच्याकडे. मला सांगा तुमच्या वाड्यात कोणी चंदा नावाची बाई आली आहे का? हो आली आहे. आता तिने काय केलं? नाही तिने काहीच केलं नाहीये मला भेटायचं तिला. मग हे आधी नाही वेळ सांगायचं उगाचच माझा येळ वाया घालवला. चंदे अगे चंदे कुठं ग खपली आहे ही. आले आले काय झालं का आजी? अगं ते इन्स्पेक्टर साहेब आल्यात त्यांना काहीतरी विचारायचंय तुला नीट सांग त्यांना. जातो की. बोला की. मला चौकशी करायची तुमची. विचारा की काय पाहिजे ते विचारा. मला सांगा तुम्ही या डॉक्टरला कसं काय ओळखता? शिंदे साहेब नमस्कार. काय कसं काय येणं केलं? चौकशीसाठी आलो. अहो कोर्टाने मला निर्दोष सोडलंय याच्यावर तुमचा विश्वास का बसत नाहीये? पुन्हा पुन्हा का चौकशीला येताय तुम्ही? मी काहीच केलेलं नाहीये अहो. आणि त्या पाहुण्यात आमच्या त्यांना का विनाकारण त्रास देताय? मी कोणालाही त्रास देत नाहीये नॉर्मल इन्क्वायरीसाठी आलोय. मला माझं काम करू दे. नाही शिंदे साहेब काय तुम्ही काम करा पण कायद्यात राहून करा नाहीतर जज साहेब उगाच तुम्हाला सुनावते. एका प्रतिष्ठित माणसाच्या प्रतिष्ठेला तडा वगैरे जाणं म्हणजे काय एक दोन वेळा तुम्हाला सुनावतील सांगतील. पण मी जर का मानहानीचा दावा केला तर ज्या वर्दीच्या जोरावर तुम्ही कधीही कुठेही कुणाच्याही घरी हे चौकशी वगैरे करताय ना ते नाही करता येणार. शिवाय तुमची वर्दी जाईल ते वेगळंच. नाही काय मलाही थोडंफार कायद्याचं ज्ञान आहे. तुम्ही बघितलं असेलच नाही का? तुला काय वाटलं तू पुरावे गायब केले साक्षी फिरवल्या म्हणजे तू खूप हुशार झालास? अजिबात असं काही नाहीये. आणि तू हे जे काही जाळं विणतोयस ना एक दिवस तूच स्वतः याच्यात अडकशील तेव्हा तुझी ही हुशारी बिलकुल कामी येणार नाही. शिंदे साहेब मी हुशार माणूस नाहीच आहे. मी एक साधा माणूस आहे. माझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसाला उगाच विनाकारण त्रास नका देऊ. तुम्ही चहा घेणार? नाही तुला इकडनं फरफटत घेऊन गेलो ना तर मी पण इन्स्पेक्टर शिंदे नाही. आहे कशाला ग त्या पोलिसा संग त्या पोरीला बोलायला दिलं? मग काय झालं ग? आत्या ही घ्या. ठेव तिथं घेते मी. तू कशा आणला आणि ती पोरगी कुठे? का तिने दिलेला काय आवडत नाही वय? अगं आहे आता एवढी का आम्हाला पोरगी ठेवली तिने म्हणून म्हणलं का नाही आणला तिने. अहो अक्का त्या बिचारीने तर काय काय करायचं दिवसभर लई कामं करते बघा ती. आली मोठी बिचारी. अगं पोलीस चौकशी करत आले होते वाड्यात तिची आणि म्हणे बिचारी. हा अगं तुझा नवरा तर जेल मध्ये पडलाय तो नाही का बिचारा? ए आहे अगं जावय आहेत ते तुझं जरा तरी त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये दया माया निर्माण होऊ दे की. आणि तुला सांगून ठेवते त्या पुरी बरोबर माझ्या नवऱ्याची अजिबात बराबरी करायची नाही. मला तर ना खात्रीच आहे त्या डॉक्टरच्या समध्या गुन्ह्यात ती पोरगी बी सामील असणार आहे. अक्का उगाच काय बी बोलू नका. आणि ही बघा डॉक्टरांनी काहीच केलं नाही आणि ती असली तसली बाय नाही लई चांगली आहे चंदा. तर आता तुझी कामं करतीये ती म्हणलं तुला चांगलीच वाटणार आहे. तुला काय वाटतंय? अगं मला वाटतंय ना तू स्वयंपाक घरात जा आणि ते दुपारचा भांड्याचा ढीग पाडलाय ना तो घासून काढ.
आहे अगं मला तर वाटतं तुझ्यावर आणि ह्या मंगलीवर नक्कीच कुणीतरी लिंबू फिरवलंय. हिला बी बाहेरची माणसं लय गरीब वाटत्यात, बिचारी वाटत्यात म्हणून आणती आणि वाड्यात ठेवती, आणि तू स्वतःच्या लिकीला घरात भांडी घासायला लावती. काय चाललंय काय वाड्यात? लय काय चाललंय, पण मी मस्त खमकी आहे त्याला. तू बघ तुझं तू. अगं खाऊन खाऊन नुसतं एका जागेवर बसून मोदाळा सुटलाय नुसता. हे आहे काय ग? उद्या तो नवरा जेल मधनं सुटून आला ना तर ओळखायचं नाही तुला. अरे तू मला लय बोलायला लागलीस हा. आणि काय ग त्या पुरीला बोले तर तुला कशाला एवढं वाईट वाटायला लागलंय? आता बघशीलच बघ कशा त्या पोलिसांच्या फेऱ्या चालू होतील वाड्यात. अहो अक्का पोलिसांचं काय आहे? आता डॉक्टरांसारख्या देव माणसाला काय वैस्ताराच दिला वय? आणि ही बघा ती पोरगी लई शांत आहे, कुणाच्या आध्यात न मध्यात. मी तिला एक पैसा देत नाही तरी घरातली समधी कामं फुकट करते बघा. अगं मंगले या जगात फुकटचं काय बी कोण करत नाही. प्रत्येक गोष्टी माग ना काहीतरी कारण असतं हे कायम लक्षात ठेव. आता ना लवकरच तुम्हाला त्या पुरीचं रागरंग कळत्यात का नाही बघा, आणि त्या पुरीचं खरं रूप दिसतंय का नाही. मग तुम्ही म्हणाल की वंदी बराबर बोलत होती, आणि मग वंदीच्याच नावाचा तुम्ही जप करत बसाल, उद करत बसाल. अगं ए तुझं राहू दे ते उद ते चापे गार होईल. आता नुसता चहाच पिऊ का? काय बटर बिटर नाही का द्यायचं तुला? मला लई सामान भरून ठेवलंय ना तुम्ही, आणते त्यातलं. थांबा. आहे बघितलंस का लगी कशी खाण्याहून टोमणं मारती मला ती. अगं गपच्या पी आता गार होईल. तू बी निस्ती सुनाचीच बाजू घेत जा. मिळतंय का नाही बटर एक तरी? काय झालं साहेब? काय चिरायचं होतं? तू इथे आली असे त्या देवीसिंगला कळलं तर नाही ना? देवी सिंग? तो डॉक्टर. नाही नाही अजिबात नाही. तर मला सांग तू कुठं आलीस? मी मुंबईवरनं. आणि तू या डॉक्टरला कशी काय ओळखतेस? ही काय सांगते त्या इन्स्पेक्टरला? या चंदाने जर तोंड उघडलं असेल तर सगळंच संपलं. मग मला कोणीच नाही वाचवू शकणार. माझा सगळा खेळ इथेच संपला. डॉक्टर जेवण. काय चाललंय तुझं? काय चाललंय? जेवण आणलंय. पोलिसांकडे का गेली होतीस तू? त्यांना काय माझ्याबद्दल सांगितलंस का? काय राव तू सगळं मूडच घालवलास. मला वाटलं मी तुला सांगेन. मी पोलिसांना भेटले होते, मग तू घाबरशील आणि तुझ्या तोंडावर वाजलेले 12 बघून मला लई आनंद होईल. पण तुला मी आनंदी बघवतच नाही, है ना? हे बघ जेवढं विचारलं तेवढ्याच प्रश्नांची उत्तर दे. पोलिसांना का भेटायला गेली होतीस? ए आवाज खाली. चंदा असं फुकटात तोंड उघडत नाही. पैसे टाक, तुला बी सांगते. माझ्याकडे ते छापायचा कारखाना नाही. ठीक आहे मग नको देऊ. तशी बी पोलिसांनी मला ऑफर दिल्या. मी तर फक्त बघत होते की तू त्यांच्यापेक्षा चांगली ऑफर देतोय की नाही. पण मला वाटतं आता मला पोलिसांचीच ऑफर मान्य करायला लागत. हे बघ तू पोलिसांना काही एक सांगणार नाहीयेस. ते मी ठरवणार, तू नाही. आणि तुला चांगलंच माहितीये मनात आलं तर चंदा काय काय करू शकते ते. ठीक आहे देतो पैसे, पण मला सांग मीच देवी सिंग आहे, काय पुरावा आहे तुझ्याकडे? माझ्याकडे ना तू अजित कुमार नसल्याचा पुरावा. पण योग्य वेळ आली ना तो पुरावा कुठं पोचवायचा ते मला चांगलंच माहिती आहे. योग्य वेळेची कसली वाट बघतेस? जा ना आता जाऊन सांग. गेली असती पण तुरुंगात आत तुझ्या बरोबर काय काय करत्यात
ते मला कसं कळणार, म्हणून नाही गेली. मला तुला तडपून तडपून मारायचंय, तुझ्या तोंडावर भ्या बघायचंय. पण लक्षात ठेव, तुला शिक्षा मीच देणार. जेवून घे. टोन्या, त्या धन्याच्या बहिणीच्या साखरपुड्याला जेवण काय होतं रे? टोन्या, अरे टोन्या, काय विचारते मी? ते साखरपुड्याला गेले होता ना, जेवण काय होतं? मम्मी अगं मला नाही ग माहित. असं कसं माहित नाही? 3-3दा तिथे जाऊन खाऊन आलाय आणि म्हणतोय मला माहित नाही म्हणून. मम्मी मी सांगितलं का नाही, मला नाही माहित. टोन्या, टोन्या, अरे फुगलायस का काय? आजीवरच गेलाय जणू. मनाविरुद्ध काय झालं की फुगून बसायचं. अगं मम्मी जरा हळू बोल ना, नाही तर तुझा आवाज आजी ऐकत, मग आपल्याला रात्रभर झोपून द्यायची नाही. आता मी आहे ना आजीला जाऊन सांगतो, आणि मम्मी पहिलं मी हिचं नाव सांगणार. माकडा, मी काय केलंय? काय केलं म्हणजे? अगं मम्मी हे का नाही मला मोबाईल पण खेळून देत नाही. आता ती धन्याची बहीण आहे का नाही बघ, लग्न करून जाईल आणि तो धन्या किती मस्त राहील, आपलं खाईल पिल माझ्या करेल. एक तर लग्न पण करून जात नाही. गेली असती म्हणजे मला मोबाईल तरी भेटला असता. तर गेली असती म्हणजे कळलं असतं घर कसं खायला उठतंय ती. आणि मग म्हणलं असतंच, मम्मी माझ्यासोबत खेळायला कोण, भांडायला कोण, माझ्या मनातलं सांगायला कोण. नाहीतर बशील एकटाच खुडूक कोंबडीगत आणि माझ्यापाशी येशील आणि म्हणशील मम्मी बोलव की दीदीला. मम्मी त्याला जरी माझी आठवण नाही ना आली तरी मला त्याची सारखी आठवण येईल बघ. सारखा मोबाईल साठी तर भांडत असतो माझ्याशी. टोन्या, तुला मोबाईल पाहिजे का? होय पाहिजे. घे, पण अर्धाच तास देणार, त्याच्यावर 1 मिनिट बी देणार नाही आधी सांगत्या, आणि लगेच आणून द्यायचा. होय होय दे. दीदी लय भारी आहेस बघ तू. मम्मी हे का नाही लय भारी, म्हणजे असली बहीणच नाही, म्हणजे एकच नंबर. बस 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 बस, लय लाडी गुडी लावून झाला, जा. जातो. मोर बघ की. अहो बरं झालं आलात. हे बघा की मी काय म्हणते, आपण डॉक्टरांसंग लग्नाचं बोलून घेऊ. अगं बरं दिसतं का आता विचारणं? आता त्यात काय बरं दिसायचं, आपल्याला कळलं ना त्यांच्या मनात काय आहे ती. नाही नाही, ती चंदा हितनं जास्तवर वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. ती कवा जायची हितनं, मला लवकर हिरोईन व्हायचं आहे आता. डिंपल, तुला काय बोललं का डॉक्टर लग्नाबद्दल? नाही, मला काय बोललं नाही, पण तुम्ही बोलणं करून घ्या. उद्या सकाळी चहाला बोलू, आम्ही बोलतो. वय चालतंय. दे इकडे, ते इकडे दे. आता कुणास ठाऊक हे डॉक्टर तयार होतात का नाही. ही कोण चंदा आहे, तिला पण आत्ताच तडमडायचं होतं. हॉटेलवरून निघताना डॉक्टर म्हणाल होतं लग्नाच्या तयारीला लागा, पण या चंदामुळं आता सगळंच फिसकटले. बाबू दादा काय झालं, मला का बोलवलंय? डॉक्टर बसा ना, बस. मंगल, ए डिंपल, मंगल, डॉक्टर आले तर. हा आली आली. डॉक्टर या चाय. डॉक्टर, पहिल्यासारखे पेशंट येतात का दवाखान्यात? हो. बरं झालं, मला वाटलं होतं या केसमुळे पेशंट बंद होतात की काय यायचं. अगं अशी कशी बंद होतील? हा काय बी काय बोलू नका. लोकांचा विश्वास आहे डॉक्टरांवर. आता कसं समजा सुरळीत चाललंय बघा. म्हणूनच म्हणतेय की आता लग्नाचं मनावर घ्यायला हरकत नाही. आणि डॉक्टर, तुम्ही हॉटेलवरनं निघताना म्हणला होता की आता लग्नाची तयारीला लागू म्हणून. सावकाश सावकाश. डिंपे जा पाणी घेऊन ये, जा लवकर.
डॉक्टर, मग आम्ही लग्नाच्या तयारीला लागू का? नाही नको, इतक्यात नको. सध्या कामाची खूप गडबड आहे. इतक्यात नको, मी सांगतो तुम्हाला नंतर. अहो डॉक्टर, काम तर होतच राहतील नाही. तुमची तुम्ही काम करा, आम्ही करतो की लग्नाची तयारी. नाही बाबू दादा, कोर्टाची कामं चालू आहेत. जरा ती जर कामं नाही केली वेळेवर तर माझ्या जीवावर बेतेल. मी सांगतो तुम्हाला नंतर. मी आहे क्लिनिक मध्ये. एवढी सुंदर पोरगी आहे तुमची आणि डॉक्टर लगीन पुढे ढकलतात. पण तुम्ही काळजी करू नका, दोघांचं बी लगीन होईल. होय बाय, एकदाच ही लगीन झालं ना माझ्या जीवाचा घोर कमी होईल. पण आता हे लगीन कधी होते कोणास ठाऊक. चांगलाच लुटतोय की ह्यो सुकाळीचा. मला वाटलं 100-200 रुपये कमवत असेल, ह्यानी तर मशीनच लावलं की पैसे छापायचं. आणि त्यात मान रुजवा मिळतोय तो वेगळाच. मी तेच सांगतोय, इथे मान आहे, प्रतिष्ठा आहे म्हटला. त्यामुळे तू जरा नीट बोल माझ्याशी. तुझ्याशी आणि नीट. तुला उलटा टांगून मिरच्याची धुरी द्यायला पाहिजे खाल्लं. 4-5 कुत्री, कोल्ह, लांडग एका खोलीत डांबून तुला ना सोडला पाहिजे त्याच्यात. इतका नीच आहेस तू. वाड्यातल्या साध्या भोळ्या माणसांना किती फसवणार आहेस तू. मी काही कोणालाही फसवत नाहीये. तेच लग्नासाठी पाठीला लागलेत माझ्या. ए, तोंड बंद कर. आणि मी तुला ओळखत नाही असं वागू नकोस. तुला काय करायचं ते कर, पण मला माझं पैसे पाहिजेत. आणि जर ते नाही मिळालं तर तुझं लगीन कसं होतंय ते बघतेच मी. डॉक्टर, तुमची होणारी बायको. तू जा इथून, आम्हाला काम करू दे. करा की मग, मी कुठं अडवलं तुम्हाला. करा करा तुमची कामं करा. तुला इथून जा म्हणतोय. प्रेमानं. प्रेमानं सांगायचं. चंदा सगळं ऐकते. पण जर आवाज वाढवला तर तो बंद करायला चंदा माग पुढं बघत नाही. करा तुमची कामं. येते. काय चाललंय हे? ही बया तुम्हाला एवढं उलट बोलून गेली तरी बी तुम्ही शांत बसले. ह्याच जागी जर मी उलट बोलले असते तर वरडले असते मला. जावा अजून लाड करा तिचे. मग काय करू? खून करू तिचा? जा बोलून आण तिला. दोघं मिळून खून करू, जेलमध्ये जाऊन सडत बसू. बघतेस काय माझ्याकडे? जा बोलून आण. हे बरं आहे तुमचं. म्या गरीब आहे म्हणून मला लगेच ओरडणार नाही का? म्या म्हणाले का तिचा खून करा म्हणून? ती तुम्हाला उलट बोलते ना, हे मी तुम्हाला सांगत होते. डिंपल, तुला चांगलंच माहितीये, माझ्या समोर कोणी मोठ्या आवाजात बोललं तर माझा इगो हर्ट होतो. मी शांत का बसलो माहितीये? मी देवीसिंग असल्याचा तिच्याकडे काहीतरी पुरावा आहे म्हणून शांत बसावं लागतंय. ते काय बी नाही डॉक्टर. काय बी करून तिला इकडनं हाकलून लावायची आणि आपण लगीन करायचं. त्या चंदाच्या पायी मी माझ्या स्वप्नांना अडथळा येऊन देणार नाही, आधीच सांगते. आणि तुम्ही जर लग्न नाही केलं तर मी इथनं पळून जाणार.
मग पोलिसांना वाटणार तुम्हीच मला गायब केले, मग ते बरोबर तुमच्या मागं लागते. त्यामुळे शांततेत विचार करा. 2 दिवस, फक्त 2 दिवस देणार आहे. 2 दिवसानंतर मम्मी पप्पांना लग्नाला होकार द्यायचा.